आज आपण मेथीपासून गोळा भजी कसे बनवायचे ते बघणार आहे। यासाठी मी 1 वाटी मेथी घेतली आहे, 1 मोठा साईजचा कांदा घेतला आहे, मीठ घेतले चवीनुसार, पाव चमचा हळद घेतले, 1 चमचा लाल तिखट घेतले, गरम मसाला घेतला 1 चमचा, ओवा घेतला आहे पाव चमचा, तांदळाचं पीठ घेतले 1 चमचा। त्याने आपले छान असे भजी कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील। आलं लसणीची पेस्ट आहे, आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे, घरीच बनवलेली आहे। हे सर्व आपल्याला छान लावून घ्यायचं आहे। मेथीला आणि कांद्याला लावून घेतल्यावर त्यात आपल्याला गरजेनुसार बेसन टाकायचं आहे, ते पण छान असं लावून घ्यायचं आहे। 3 ते 4 चमचे मी बेसन टाकले आहे। अर्धी वाटी पाणी टाकणार आहे। पाणी टाकून छान असं आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचं आहे। अजून आपल्याला ह्याच्यात बेसन लागणार आहे। अजून आपण 2 चमचे बेसन टाकून असं छान बॅटर बनवून घेतले, म्हणजे आपले असे छान गोळा भजी तयार होतील। तर तुम्हाला कमी बेसन वापरायचे आहे, जर पाणी वापरत नसाल तर कमी बेसनामध्ये पण छान होतात। पण मी असे गोळा भजी बनवते म्हणून पाणी टाकून त्यात अजून बेसनचं प्रमाण वाढवलं आहे। तेल पण आपलं तापलं आहे। आता याच्यात हाताने असा एक एक मी भजी सोडणार आहे। तुम्हाला जर हाताने जमत असेल चमच्याने पण सोडू शकता। अशा आता दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घेणार आहे। पलटी केल्यावर जे चिकटलेले असतात ते झाराच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायचे। झारा किंवा चमच्याने पण तुम्ही त्याला वेगवेगळे करू शकता। असे आपण दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून घेतलेत भजी। असे आपले मेथीचे गोळा भजी तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की